आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये महसूल विभागाने आतापर्यंतच्या जो महत्त्वाचा 1980 पासून ज्याची मागणी होती, ज्या जमिनी आपण शेतकरी शेतमजूर स्वातंत्र्य संग्राम सैनिकाला दिल्या आहेत, सिलिंग जमिनी होत्या, त्यांना कसण्याकरता दिल्या होत्या, त्या जमिनी फ्री होल्ड करणे, त्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकाच्या परिवाराच्या नावाने शेतकरी शेतमजुराच्या नावाने करून देणे, ज्यांच्याकडे बिलकुल जमिनी नव्हत्या त्यांना जमिनी देणे, या 1,75,000 हेक्टर जमिनी आज क्लास 1 करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला। 50 लाख रुपयापर्यंत जे असेल जमिनी, त्याची किंमत 50 लाख आहे, ते जिल्हाधिकाऱ्याला अधिकार देण्यात आले। फार लहान होल्डिंग्स आहे आणि 50 लाख रुपयाच्या वरचे अधिकार हे शासनाकडे आहे आणि त्यामुळं जे महत्त्वाच्या जमिनी क्लास 2 मध्ये शेतकऱ्याच्या होत्या किंवा स्वातंत्र्य संग्राम सैनिकाच्या होत्या, आता क्लास 1 करण्याची मागणी ही मान्य झाली आहे। आजपासनं लँड सिलिंग जमिनी ज्यांनी घेतलेल्या आहेत, ज्यांना मिळाल्या होत्या सरकारकडनं, त्या सरकारच्या जमिनी होत्या, त्या ज्यांना मिळाल्या होत्या त्या जमिनी त्यांना आता मालकी करून घेता येईल, हा निर्णय आज घेतलेला आहे। आणि दुसरं, नागेवाडी सातारामध्ये 42 हेक्टर जागा हे IT पार्क करता आज देण्यात आलेली आहे। सातारा जिल्ह्याची मागणी IT पार्कची होती, सातारा शहराची मागणी होती, आमचे शिवेंद्रराजे भोसले यांची मागणी होती तिथे IT पार्क व्हावा, तर 42 हेक्टर जागा ही नागेवाडीला IT पार्क करता देण्यात आली। त्यामुळे एक मोठा IT पार्क आता साताऱ्यामध्ये होणार आहे। सर, आधीचा जो निर्णय आहे संदर्भात सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय होणार असल्याचं कळतंय। पुढील 3 दिवसात या संदर्भातला कायदा देखील संकेतस्थळावरती अपलोड केला जाईल असं देखील आपण म्हटलं होतं। नेमकं या संदर्भात काय सर? साधारणतः पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये देवस्थान इनाम जमिनी आहेत ज्या 4.5 लाख हेक्टरच्या वर आहे। देवस्थानचं नाव लागलेलं आहे, खाली कुळ वहिवाटाचं नाव लागलं आहे, खाली कसणाराचं नाव लागलेलं आहे। नेमकं कुणी आता त्या जमिनीचा मालक व्हावं आणि खूप महाराष्ट्राची मागणी आहे की ह्या जमिनीमध्ये काही कायदा आणला पाहिजे। तर देवेंद्र फडणवीसच्या सरकारने हा विचार केला आहे की आता एक कायदा आणायचा, तो कायदा आम्ही 3 दिवसामध्ये पब्लिक डोमेनमध्ये टाकतो आहे। यामध्ये देवस्थानाचा हक्क काय राहील, कुळाचा हक्क काय राहील आणि वहिवाटदाराचा हक्क काय राहील असं आम्ही डिफाईन करणार आहे। आणि जनतेला आमची विनंती राहणार आहे की या कायद्यावर सुधारणा द्याव्या। जनतेला काय म्हणणं आहे, ज्यांच्याकडे वहिवाट आहे त्यांचं काय म्हणणं आहे, देवस्थानचं काय म्हणणं आहे, कुळांचं काय म्हणणं आहे, याबद्दलचे सजेशन ऑब्जेक्शन आम्ही घेणार आहे आणि त्यावर कायदा हा जुलैच्या अधिवेशनामध्ये आम्ही अंतिम करू। स्वातंत्र्य सैनिक आणि शेतकऱ्यांचं जे सांगितलं किती जणांना त्याचा फायदा होणार? साधारण 1,75,000च्या वर 1,75,000 परिवार आहेत, 1,75,000 परिवार आहेत आणि 1,75,000 हेक्टर जमिनी आहे। त्या काळात आपण त्यांना उदरनिर्वाहकता दिली स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना आणि शेतमजुरांना, मात्र ती क्लास 1 होत नव्हती, त्याला विकण्याला प्रतिबंध होते। आता प्रतिबंध हटणार आहे, फक्त एवढंच आहे 50 लाख रुपये ज्यांची कॉस्ट आहे ते कलेक्टरला अधिकार राहतील फ्री होल्ड करण्याचे, त्याने अर्ज करायचा, कलेक्टर फ्री होल्ड करेल आणि 50 लाखाच्या वर किंमत काही जमिनी ह्या नागरी भागात आलेल्या आहेत, तिथे शर्तभंग तयार झालेले आहेत, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काही अडचणी तयार झाल्या आहेत, ते शासनाकडे मात्र कुठल्या अनियमितता होऊ नये या जमिनी विकताना किंवा त्यांना देताना याकडे शासनाला अधिकार ठेवले आहे। सर, महिला आरक्षण विधेयक जे आहे ते संसदेमध्ये नामंजूर झालेलं आपल्याला पाहायला मिळालं, परंतु विरोधकांकडून आता भाजपला कुठेतरी टार्गेट वारंवार केलं जातं की भाजपचं याच्यामध्ये काहीतरी वेगळं स्वार्थ होतं, काहीतरी भाजपला काहीतरी घडवून आणायचं। जे लोक महिला आरक्षण बिलाचा विरोध करत आहे, 211 खासदार आणि नेते काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे, हे 2029ला यांच्या जमानती जप्त होणार आहे। कारण 350 महिला खासदार संसदेमध्ये आल्या असत्या, थांबवल्या गेल्या। महाराष्ट्र विधिमंडळामध्ये 142 महिला आमदार या सभागृहात आल्या असत्या आणि विकसित भारत 2047चं लक्ष्य विकसित महिला करण्याकरता हा देश पुढे न्यायचा असेल तर महिलांना विकसित करून त्यांना
पुढे नेण्याशिवाय या देशाला मजबूती मिळणार नाही. म्हणून हा कायदा माननीय पंतप्रधान मोदीजींनी आणला. विरोधकांनी हा कायदा पाडला, हे विधेयक पाडलं. पण भारतीय जनता पार्टी 33% महिला आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही हा लढा सुरू केलेला आहे. महाराष्ट्रभर आम्ही घरोघरी जातो आहे. 1 कोटीच्या वर महिलांच्या सह्या आम्ही घेणार आहे. कारण या राज्यातल्या 6.5 कोटी महिलांचा प्रश्न आहे. जसं पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेमध्ये 50% आरक्षण आहे आणि आज सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये महिला आहेत. या राज्याच्या मुख्यमंत्री महिला झाल्या असत्या. 33% महिला खऱ्या अर्थाने एक प्रतिनिधित्व आहे. खरं तर एक सक्षम नेतृत्व समोर आणण्याकरता या ठिकाणी काय झालं असतं. पण मला असं वाटतं काँग्रेसनी ज्या पद्धतीने विरोध केला आहे हे महिला विरोधी आहे आणि यांचा खरा चेहरा आता उघड पाडणार आहोत. आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर आम्ही आंदोलन करतो आहे, मोर्चे काढतो आहे. आणि मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे 350 महिला खासदारांना प्रतिनिधित्व मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि एक मोठा ऐतिहासिक जो भारत हा जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याकरता जो महिलांचा वाटा आहे. एकीकडे फक्त मतदान घ्यायचं महिलाचं, त्यांना प्रतिनिधित्व द्यायचं नाही आणि हे सांगायचं की आम्ही ओपनमध्ये निवडून येऊ. आमच्या बहिणी ओपनमध्ये निवडून येतात, मान्य आहे. किती टक्केवारी आहे ओपनमध्ये निवडून येण्याची? आपण जर पंचायत समिती, जिल्हा परिषद हा कायदा नसता केला का एवढ्या महिला आल्या असत्या? तर ओपनमध्ये निवडून आल्या असत्या? खरं तर ओपनमध्ये महिला निवडून येण्याचा संधी फार कमी असतं. कंपल्सरी 142 महिला विधिमंडळात येणे, कंपल्सरी संसदेमध्ये 350 महिला खासदार असणे हा कायदा होता. खरं तर हा कायदा आणून पाडला आणि त्यामुळे आम्ही यांना सोडणार नाही. सर, या संदर्भात काल भाजपचा मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये महिलेचा संताप पाहायला मिळाला. सोशल मीडियावरती प्रचंड तो. त्या बहिणीलाही माहीत असतं ना, त्या बहिणीलाही माहीत असतं का हा मोर्चा कशा करता आहे. नक्की त्या संतापल्या नसत्या. त्यांनी 1 तास अजून वाट पाहिली असती. त्या बहिणीला असं काहीतरी वाटलं असेल की बाबा काय मोर्चा आहे मला माहिती नाही. पण त्या ताईंना जर समजेल हा मोर्चा कशासाठी होता, त्यांच्या हितासाठी होता. संतप्त झाले कारण त्या ठिकाणी थोडा वाहतूक खोळंबली. पण त्यांना जरी वाटलं असतं, माहिती असतं की भारतीय जनता पार्टी हा मोर्चा माझ्या हक्काकरता काढताय, माझा हक्क सुरक्षित राहणार आहे, माझी बहीण खासदार होणार आहे, माझी बहीण आमदार होणार आहे, त्या बहिणींनी कधीच त्या ठिकाणी कुठला आकाटतांडव केला नसता. एखाद वेळ त्यांना माहिती नसेल का हा मोर्चा कशा करता आहे. त्यांना आता माहीत झालं असेल की या मोर्चाचं उद्दिष्ट 350 महिला खासदार करण्याचं आहे. या मोर्चाचं उद्दिष्ट 142 महिला आमदार करण्याचं आहे. म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं त्यांना कळालं असेल नक्कीच त्या समर्थन करतील. नाशिकप्रमाणे पुण्यातही एक प्रकरण समोर आले. नाशिकमधल्या ज्या कंपनीमध्ये सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन आता आंध्र प्रदेश सरकारने घेतलंय. त्यामुळे 95% भूमिपुत्रांना तिथे सरकारी नोकऱ्या मिळणार आहे. आता हे आज मी तर सांगू शकणार नाही ते काय बोलले, मला अभ्यास करावा लागेल. नाशिकमध्ये जो एक प्रकार कंपनीमध्ये घडला तसाच प्रकार पुण्यातही घडतोय आणि त्या कंपनीतली विश्रांतीची जागा एका धार्मिक विधीसाठी वापरली जाते असं पत्र राज्याच्या मंत्री माधुरी मिसाळ यांनी प्रशासनाला लिहिले आणि याबाबत कारवाई करण्याची मागणी केली. माननीय मुख्यमंत्री चौकशी करून निर्णय करतील. अशा प्रकारे विविध शहरांमध्ये हे जे काही प्रकार घडत आहेत याबद्दल नेमकं काय? नाही, आता ज्या पद्धतीने नाशिकमध्ये चौकशी ज्या पद्धतीने उंची घेत आहे, या पद्धतीची उंचीवर चौकशी असली आणि त्यांनाही कळलं याचं आता सरकार काही खरं ठेवणार नाही, पोलीस काही सोडणार नाही. मला वाटतं अशा प्रकरणं मग पुढच्या काळात होणार नाही. सरकारने ज्या पद्धतीचं पाऊल उचललं आहे ते कठोर पाऊल उचललेलं आहे. पोलिसांनी कठोर पाऊल उचललेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कठोरपणे भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे अशा प्रकरणं कमी होतील. दुसरा जे संप चालू आहे राज्यामध्ये, त्या संपाबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चर्चा केली. त्या संपामध्ये मुख्य सचिव आता त्यांच्याशी बोलणार आहेत. मला वाटतं एवढी चर्चा झाली. आज तुमची कोर कमिटीची बैठक होती, काय धक्कातंत्र असणार भाजप? नाही, रात्री 9 वाजता बैठक, रात्री 10 वाजता बैठक आहे जी नेहमीसारखी असते. आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे. मुख्यमंत्री राहणार आहे, कोर कमिटी राहणार आहे आणि आज कोर कमिटीच्या माध्यमातून मान्य अध्यक्षजी पुढचं सांगतील. नवीन काही नावं येतील उमेदवारांची? मान्य अध्यक्षजी सांगतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.